प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण मत्तेकृत शुभवर्तमान 20व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण द्राक्ष मळ्यातील कामगारांचा दृष्टांत, येशूने आपल्या मृत्यूबद्दल तिसऱ्यांदा केलेले भविष्य, याकोब व योहानाच्या आईची विनंती या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. नेहमीप्रमाणेच आपण वही आणि पेन घेऊन अध्ययनासाठी सिद्ध झाला असाल अशी माझी आशा आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान 20व्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. या अध्यायात द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत, येशू त्याच्या येणाऱ्या मृत्यूविषयी 4थी आणि 5वी घोषणा करतो. याकोब व योहानाची आई येशूच्या डावी व उजवीकडे तिच्या मुलांना स्थान मिळावे म्हणून विनंती करते. येशू रस्त्याच्या कडेला बसलेल्या 2 आंधळ्यांना दृष्टिदान देतो. ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहणार आहोत. प्रतिफळाविषयी मागच्या अध्यायात येशूने जे सांगितले ते ह्या अध्यायात चालू आहे. श्रोत्यानो, हा अध्याय द्राक्षमळ्यात काम करणाऱ्या कामकऱ्यांच्या दृष्टांताने सुरू होतो. या अध्यायापासून चळवळीची गती वाढते आणि प्रभू येशू सरळ वधस्तंभाकडे जाताना आढळतो. तसेच स्वर्गाच्या राज्याची जी वर्तमान स्थिती आहे, त्यात जे अंधकारपूर्ण स्थान आहे, त्यात भर घालणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या अध्यायाद्वारे स्पष्ट झाल्या आहेत. प्रतिफळाविषयी जो नियम आहे तो ह्या दृष्टांतात मांडण्यात आला आहे. किती अधिक कार्य करण्यात आले किंवा पाहण्यालायक कार्य किती झाले ह्याविषयी आम्हाला पाहायला मिळते. आपल्या कार्याविषयी विश्वासूपणा प्रतिफळासंबंधाने अधिक महत्त्वाचा मानण्यात आला आहे. 20वा अध्याय पहिलं वचन पहा. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधन्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्षमळात मोलाने काम करी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला. श्रोत्यांनो, आम्हाला आढळतं की आधीच्या अध्यायाशी फार जवळीकतेने संबंधित हा अध्याय आहे. कारण मागच्या अध्यायाच्या 30व्या वचनात आम्ही वाचले होते, परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. आणि ह्या अध्यायाची सुरुवात म्हणून ह्या शब्दाने होते. आपल्याला दिसेल की ह्या दृष्टांताच्या सुरुवातीला व शेवटी जे शेवटले ते पहिले व जे पहिले ते शेवटले हा विचार प्रगट झालेला दिसला, जो ह्या दृष्टांताभोवती एक कंस तयार करतो. 2 ते 5 वचने पुढे आम्हाला सांगतात, आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. श्रोत्यांनो, 6वा तास म्हणजे भर दुपार आणि 9वा तास म्हणजे दुपारचे 3. नंतर 6 ते 15 वचने. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यास म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले, ह्या शेवटल्यांनी 1 तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातानात कष्ट केले आणि आम्हास व त्यास आपण एकसारखे लेखिले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझा अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे कराव्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? श्रोत्यानो, हा एक असा विलक्षण दृष्टांत आहे ज्यात फार महत्त्वाचे सत्य वर्णिलेले आहे. ह्यात आपण किती वेळ काम करता किंवा आपले पद किती उच्च आहे
किंवा आपण किती सन्मानित महत्वाची व्यक्ती आहात हे महत्वाचे नाही, परंतु जे कार्य देवाने आम्हावर सोपवलेले आहे ते आम्ही किती विश्वासूपणाने करतो हे महत्वाचे आहे. मग ते कार्य कितीही लहान असो, कमी वेळात होणारे असो किंवा लोकांना कमी महत्वाचे वाटणारे असो, ते जर आम्ही विश्वासूपणाने करतो तर त्याचे प्रतिफळ आमच्यासाठी मोठे आहे. होऊ शकतं की मंडळीतील एक गरीब विधवा, जी कधीच लोकांच्या नजरेत येत नाही, जिला अधिक लोक ओळखत सुद्धा नाहीत, जिने कधीच पुढे होऊन गान समूहात किंवा दुसऱ्या ठिकाणी भाग घेतला नाही, परंतु तिने जर आपल्या एकुलत्या एका मुलाला चांगले शिक्षण देऊन पुढे त्याला देवाच्या सेवेसाठी पाठवले आणि जो आज अशा लोकांमध्ये सुवार्ता गाजवित आहे, ज्यांनी कधीच ख्रिस्ताचे नाव सुद्धा ऐकले नव्हते, तेव्हा ती विधवा देवाने तिच्यावर जे कार्य सोपवले त्यात विश्वासू राहिली असे आम्ही म्हणू शकतो. आणि परमेश्वर त्याच्या दृष्टिकोनातून तिला अधिक महत्त्व देतो. तिला अधिक मान, सन्मान आणि आदर परमेश्वराच्या द्वारे मिळतो. काही जण एकदम रागात येऊन म्हणतील की मी देवासाठी जितके कठीण परिश्रम करीत आहे, जितका वेळ देत आहे, तितका वेळ तर तिने दिला नाही. श्रोत्यानो, ही गोष्ट खरी असू शकते, परंतु परमेश्वर आपण जे कार्य केले ते कमी किंवा अधिक ह्या आधारावर आपणाला प्रतिफळ देत नाही. जे कार्य करण्यास त्याने आपणाला बोलावले ते कार्य आपण किती विश्वासूपणाने पूर्ण केले त्याच्या आधारावर तो आम्हाला प्रतिफळ देतो. होऊ शकतं की देवाने आम्हाला फार मोठ्या कार्यासाठी पाचारण केलेले नाही, परंतु जे काही त्याने आम्हाला करण्याकरिता दिलेले आहे ते आम्ही विश्वासूपणाने करायला हवे. येशू ख्रिस्त त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाविषयी चौथ्यांदा घोषणा करतो. आता आपण 17वे वचन वाचूया. 20वा अध्याय 17वे वचन. येशू वर यरुशलेमेत जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, ह्या भागातील भौतिक व भौगोलिक चळवळ लक्षात घ्या. येशू व त्याचे शिष्य आता यार्देन खोरे सोडून वर यरुशलेमेकडे जात आहेत, जेथे त्याला वधस्तंभावर प्राण द्यायचा आहे. 18 आणि 19 वचने. पहा, आपण वर यरुशलेमेत जात आहो आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवितील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. ह्यापेक्षा अधिक सोप्या रीतीने आमचा प्रभू ही गोष्ट सांगू शकला नाही. ही चौथी वेळ आहे की जेव्हा तो त्यांना काय घडणार आहे हे विस्तृतपणे सांगत आहे. परंतु श्रोत्यानो, शिष्य ही गोष्ट समजू शकले नाहीत. त्यांच्या मनात जी एक कल्पना होती त्यात हे सर्व बसू शकले नाही. तरी सुद्धा जेव्हा तुम्ही व मी आता हे वाचतो तेव्हा आम्हाला स्पष्ट दिसतं की यरुशलेमेला मरण्याकरिता जाणे हा ख्रिस्ताचा स्पष्ट असा उद्देश होता. ह्याच्या विशेषतेवर थोडा वेळ विचार करूया. तो तुमच्या व माझ्यासाठी मरण्याकरिता त्या ठिकाणी जाणून बुजून गेला. ह्यावर विचार करणे आमच्यासाठी आवश्यक आहे. प्रभू येशूचे शिष्य ह्यावर विश्वास करू शकले नाहीत. जेव्हा ख्रिस्ताने ही मृत्यूची विशेष अशी घोषणा केली तेव्हा याकोब व योहानाची आई येशूकडे काही मागण्याकरिता आली. 20वे वचन पहा. 20वा अध्याय आणि 20वे वचन. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. आज आमच्यापैकी अनेक जण ह्याच भावनेने परमेश्वराची उपासना करतात. 21वे वचन. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या 2 मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. दुसऱ्या कुठल्याही प्रसंगी किंवा दुसऱ्या वेळी ही विनंती योग्य वाटली असती, कारण कुठलीही आई जी आपल्या मुलांविषयी, त्यांच्या भविष्याविषयी अनेक स्वप्ने पाहते ती असाच विचार करेल. परंतु ह्या प्रसंगी ह्या स्त्रीने चुकीच्या वेळी आपली मागणी सादर केली. त्यावेळी जे काही घडत होते ते ती समजू शकली नाही. आमचा प्रभू आता तिला उत्तर देतो. 22 आणि 23 वचने. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने तस म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा,
पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार त्याने माझ्याकडे नाही. तर त्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला, त्यांच्यासाठी तो आहे. आमचा प्रभू ह्या ठिकाणी असे म्हणत नाही की त्याच्या उजवी व डावीकडे जागा नाही, परंतु तो असे म्हणत आहे की ती जागा मनातील त्याला तो देणार नाही, परंतु त्या जागा त्यांच्यासाठी आहेत जे स्वतःला त्याकरिता तयार करतील. श्रोत्यानो, हे फार काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपण तारणप्राप्तीसाठी काहीच म्हणजे काहीच करू शकत नाही. आम्ही ख्रिस्तावरील विश्वासामुळे, त्याच्या विलक्षण कृपेमुळे तारण प्राप्त करतो. तरी सुद्धा स्वर्गातील आमचे स्थान, आमचे प्रतिफळ आम्ही ह्या पृथ्वीवर तारण पावल्यानंतर काय करतो ह्यावरून निश्चित होते. हे फार महत्वाचे आहे. मला असं वाटतं आज अनेक लोकांनी ह्या गोष्टीविषयीची दूरदर्शिता गमावली आहे. आपण स्वतःकरिता कोणत्या प्रकारची जागा तयार करीत आहात? फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 14 वचनामध्ये पौल लिहितो, फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 14 वचन, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. श्रोत्यानो, आज आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की तारण हे मोफत देण्यात आलेले पारितोषिक आहे, परंतु आम्हाला बक्षीस मिळविण्यासाठी ह्या शर्यतीत धावण्याचे आहे. 24 वचन, ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या दोघा भावांचा राग आला. आपणाला माहीत का की त्यांना राग का आला? कारण त्यांना येशूच्या डावी व उजवीकडे जागा हवी होती. 25 ते 27 वचने सांगतात, पण येशूने त्यास बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करीतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. हा मोठेपणाचा व सेवेचा एक नवीन दृष्टिकोन आहे, जो ख्रिस्ती सेवेत असलेल्या प्रत्येकाच्या मनात स्पष्ट व्हायला हवा. जर आपण गायक आहात तर दुसऱ्या गायकाच्या मार्गात आड येऊ नका. जर आपण उपदेशक आहात तर दुसऱ्या उपदेशकांना दूर ढकलून पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. आमचा प्रभू स्पष्ट करतो की जो मोठा होऊ इच्छितो व देवाची सेवा करू इच्छितो तर त्याने सगळ्यात खालची जागा घ्यावी, सगळ्यात मागची जागा घ्यावी. आता श्रोत्यानो, जेव्हा येशू व त्याचे शिष्य यरुशलेमेच्या अगदी जवळ पोहोचले आहेत, तेव्हा तो 5व्या वेळी आपल्या मृत्यूविषयी त्यांना सांगतो. 28 वचन, ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. ही फार उत्तम अशी ओवी आहे व प्रत्येकाने ती पाठ करावी असे मला वाटते, जेणेकरून प्रसंग मिळताच आपणाला साक्ष देता यावी की ख्रिस्त का आला, त्याने काय केले. 29 वचन, मग तो एरिहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. येशू व त्याचे शिष्य एरिहोवरून यरुशलेमकडे जात आहेत. जे यरुशलेमकडून येरिहोकडे जो व्यक्ती जात होता आणि रस्त्यामध्ये त्याला चोरांनी पकडले आणि मारले, त्याच्या विरुद्ध दिशेने आहे. येशू डाकू व चोरांच्या सोबत मरण्याकरिता एरिहोहून यरुशलेमेकडे जात होता. 30 वचन, तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहेत. हे ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. हे दोघे आंधळे मला फार आवडतात. कोणीच त्यांना शांत ठेवू शकले नाही, त्यांना रोखू शकले नाही, परंतु त्यांनी ओरडून म्हटले की हे प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. 31 वचन सांगतं की त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकाविले, तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी त्याला अचूकपणे संबोधले, हे प्रभू, दाविदाचे पुत्र. त्यांनी त्याचे राजेपद ओळखले होते. सिरुफिनी स्त्रीने सुद्धा त्याला दाविदाचा पुत्र असे म्हटले, परंतु प्रभूने तिला स्मरण दिले की ती अशा प्रकारे त्याच्यावर अधिकार किंवा हक्क दाखवू शकत नाही, त्याला अशा प्रकारे संबोधू शकत नाही. हे दोघे यहुदी होते व त्यांचा तसा त्याच्यावर हक्क होता आणि त्यांनी त्या हक्काला उपयोगात आणले. नंतर 32 आणि 33 वचने पहा, येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?
ते त्याला म्हणाले, प्रभूजी आमचे डोळे उघडावे. ह्या 2 आंधळ्यांची समस्या उघड होती. मग प्रभूने त्याने त्यांच्यासाठी काय करावे हे का विचारले? आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येता तेव्हा आपली समस्या त्याला सांगितलीच पाहिजे. जर आपण तारण प्राप्त करण्याकरिता येत आहात तर आपण विश्वासाने त्याच्याकडे येऊ शकतो, कारण तो आमच्या जागी व आमच्यासाठी मरण पावला. परंतु जर आमची समस्या दुसरी काही आहे, आम्ही आजारी आहोत किंवा आमच्या काही समस्या आहेत, तर आम्हाला त्याच्याजवळ येऊन ते सर्व सांगावे लागेल. काही लोकांचा विचार आहे की जेव्हा त्याची चौकशी होत होती तेव्हा त्याने स्वतःच्या बचावासाठी काहीच केले नाही. त्याने कधीच स्वतःचा बचाव केला नाही, म्हणून ख्रिस्ती लोकांनी सुद्धा तसेच वागले पाहिजे. परंतु आम्हाला दिसतं की दुसऱ्या काही प्रसंगी त्याने स्वतःचा बचाव केला. जेव्हा तो वधस्तंभावर मरण्याकरिता यरूशलेमला गेला तेव्हा त्याने स्वतःचा बचाव केला नाही, कारण तो तुमची आणि माझी जागा त्या ठिकाणी घेत होता. आणि तुम्ही आणि मी अपराधी आहोत हेच कारण आहे की त्याने त्यावेळी तोंड उघडले नाही. तो तुमचे आणि माझे पाप सहन करीत होता. त्यावेळी तो आम्हा सर्वांचे पाप सहन करीत होता. आपण त्याला सांगितले पाहिजे की आम्ही पापी आहोत आणि आम्हाला तारणाची गरज आहे. ह्या 2 आंधळ्यांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की प्रभूजी आमचे डोळे उघडावे ही आमची गरज आहे. जर आपण परमेश्वराला आपली गरज सांगणार नाही तर तो आमच्या गरजा भागवू शकणार नाही. आम्हाला सांगायचे आहे की प्रभू आम्हाला पापांची क्षमा हवी आहे, आम्हाला तारण हवे आहे. जर आम्ही अशा प्रकारे त्याच्याजवळ येत नाही तर मग तो आमची प्रार्थना ऐकत नाही. श्रोत्यानो, आम्ही आपल्या चांगल्या कार्यांचे नीतिमत्वाचे अस्त्र घेऊन वधस्तंभाकडे येऊ शकत नाही. आमच्याजवळ कुठलाच चांगुलपणा नाही, आमच्याजवळ कुठलीच योग्यता नाही, असे काहीच नाही आमच्याजवळ की जे आम्ही देवाला अर्पण करू शकू. आम्ही कुठल्याही प्रकारे शिक्षण, प्रशासन, अनुशासन ह्याद्वारे मानवाच्या स्वभावाला चांगले करू शकत नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आम्हातील प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकतो. तोच आमच्या स्वभावाला चांगले करू शकतो. आम्हाला एका पापी व्यक्तीच्या रूपात त्याच्याकडे येऊन त्याला उद्धारकर्ता, तारणारा स्वीकारणे अवश्य आहे. आंधळे पुरुष आपली आवश्यकता घेऊन त्याच्याकडे आलेत. त्यांनी म्हटले, प्रभूजी आमचे डोळे उघडावे ही आमची इच्छा आहे. 34 वचन सांगतं, तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला. तेव्हा त्यास तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागून चालले. आमच्या प्रभूने त्यांना बरे केले. लक्षात ठेवा, तो कोठे जात आहे. तो ह्यावेळी वधस्तंभाच्या मार्गावर होता. परंतु त्याला माहीत होतं की मला किती वेदना सहन कराव्या लागणार आहेत, किती दुःख मला सहन करावे लागणार आहे आणि कशा प्रकारचे मरण माझ्यावर आता येणार आहे. परंतु तरीसुद्धा ह्या 2 आंधळ्यांना पाहून, त्यांची ती विनंती ऐकून येशूला त्यांचा कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला आणि ते तत्काळ बरे झालेत. श्रोत्यानो, आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आम्हातील प्रत्येकाला स्पर्श करू इच्छित आहे. त्याला आज सुद्धा तोच कळवळा आहे जो त्या 2 आंधळ्यांविषयी होता. आपण कोणत्या स्थितीत आहात? आजारी आहात, दुःखात आहात, निराश आहात, आज त्याला सर्व काही जाणीव आहे. फक्त आपणाला सांगायचे आहे की प्रभू, आज मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. माझे रोग, माझे आजार तू दूर करावेत अशी माझी इच्छा आहे. मला ह्या संकटातून तू सोडवावे अशी माझी इच्छा आहे. जर श्रोत्यानो, विश्वासाने अशा प्रकारे आपण त्याच्याजवळ प्रार्थना कराल तर तो तुमची मदत करण्याकरिता सदैव तयार राहतो. तो तुम्हाला कधीच टाळणार नाही, तो कधीच तुम्हाला घालवून देणार नाही. परंतु ह्या 2 आंधळ्या भिकाऱ्यांसोबत त्याने जो वर्ताव केला, जो व्यवहार केला, तोच व्यवहार तो आज आम्हातील प्रत्येकाशी करण्याकरिता तयार आहे. आमचा प्रभू प्रेमळ आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीची मदत करण्याकरिता तयार आहे. काय आज आपण त्याच्याजवळ येण्याकरिता तयार आहात? काय आपण आपली गरज
आपली आवश्यकता त्याला सांगण्याकरिता तयार आहात. तो तुमची वाट पाहत आहे. त्याची नजर तुमच्यावर आहे. आपणातील प्रत्येकाचे नाव त्याला ठाऊक आहे. आपण काय करीत आहात, कोठे राहत आहात, आपले जीवन कसे आहे, आपण आपला पूर्ण वेळ कशा प्रकारच्या गोष्टींमध्ये घालवता हे त्याला सर्व माहीत आहे. म्हणून श्रोत्यानो, आज त्याच्यापासून काहीच लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याची इच्छा हीच आहे की आपणातील प्रत्येकाचे तारण व्हावे. कारण वचन सांगतं की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्याकरिता आपला प्राण दिला. त्याने आमची सर्व पापे स्वतःवर घेतलीत आणि आमच्यासाठी तारणाचे द्वार त्याने उघडले. परमेश्वराजवळ आमची मुळीच पोहोच नव्हती, पण त्याच्या त्या बलिदानामुळे आज आम्ही परमेश्वराला आपला पिता म्हणून हाक मारू शकतो, त्याच्या जवळ जाऊ शकतो. श्रोतानो, प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपले कार्य पूर्ण केले आहे. आपणाला काहीच करण्याची गरज नाही. फक्त विश्वासाने त्याच्याजवळ येऊन आपल्या पापांकरिता पश्चाताप करण्याची आणि क्षमा मागण्याची गरज आहे. त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमचे परिश्रम, तुमचे पुण्यकार्य आणि इतर व्रत, वैकल्ये हे सगळे व्यर्थ आहेत. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच तुम्हाला पापांपासून मुक्ती देऊ शकतो. म्हणून वेळ न गमावता आजच त्याच्याजवळ या आणि विश्वासाने त्याला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारा. ही वेळ, ही संधी गमावू नका श्रोत्यानो. होऊ शकतं की पुन्हा ही संधी आपणाला प्राप्त होणार नाही. म्हणून आजच ह्या क्षणी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्थान द्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, द्राक्षमळ्याच्या दृष्टांताच्या अध्ययनातून आपण प्रतिफळाविषयीचा नियम पाहिला आहे. आम्ही पाहिले होते की सोपविलेले कार्य विश्वासूपणे करण्यात प्रतिफळ मोठे असते. प्रियांनो, देवाने आमच्या जीवनात, दैनंदिन जीवनात विविध जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. पण काय त्या जबाबदाऱ्या आम्ही विश्वासूपणे पार पाडतो? दुसरा मुद्दा आम्ही पाहिला तो म्हणजे आमची मागणी ही नेहमी योग्य वेळेस आणि विचारपूर्वक आम्ही देवासमोर सादर केलेली असावी. तिसरा मुद्दा आपण शिकलो तो म्हणजे आम्ही येशूला ओळखणे आवश्यक आहे. त्याच्याकडे येऊन त्याला आमची समस्या, खरी गरज सांगणे क्रमप्राप्त आहे. आजही आमच्यासाठी येशूकडे कळवळ आहे. आमची स्थिती तो जाणतो, म्हणून त्याच्यापासून काहीच लपवू नका. आपण प्रार्थना करू. सर्व गोष्टी जाणणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो प्रभूजी. तुझ्या चरणापाशी तू आम्हाला घेतलेला आहेस, एकत्रित केलेला आहेस आणि या संधीच्या द्वारे तू आम्हाला अधिक जवळ आणलेला आहेस की ज्याच्याद्वारे आम्ही तुला ओळखू शकतो, तुला जाणू शकतो, तुझी इच्छा आम्ही समजू शकतो आणि विशेष करून आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या इच्छेनं नव्हे तर तुझ्या इच्छेनं आम्ही जगण्याचा प्रयत्न करू शकतो. होय प्रभूजी, दृष्टांताच्या द्वारे तू आमच्याशी बोलत आहेस, तुझ्या वचनांच्या द्वारे मार्गदर्शन करीत आहेस. होय बापा, हे वरील ज्ञान घेण्यासाठी, आमच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवण्यासाठी आणि त्याप्रमाणे कृती करण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे, सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.